मित्रांनो, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आणि त्याला कारणीभूत आहे एक महिला. आणि ती महिला अशा क्षेत्रात काम करते की जे क्षेत्र पुरुष कामगारांच्या प्रभाव क्षेत्राखाली आहे असं म्हणलं जातं. मित्रांनो, दीपाली खोब्रागडे ही मन लाईन मन असं म्हणण्यापेक्षा लाईन विमेन असं म्हणलेलं जास्त संयुक्तिक राहील. या महिलेचा सत्कार हा मार्च 4, 2026 रोजी नॅशनल लेवल ला जे लाईनमनचा वार्षिक कार्यक्रम असतो, लाईनमन डे सेलिब्रेशन, त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आणि देशातून जे 4 लोक किंवा 4 कर्मचारी ह्या सत्कारासाठी निवडले गेले होते, त्यातून महाराष्ट्रातून निवड झालेल्या त्या एकमेव होत्या आणि त्या 4 मधल्या त्या एकमेव महिला कर्मचारी आहेत. दीपाली खोब्रागडे या तंत्रज्ञ या पदावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आणि लाईनमॅन असं जे आपण उल्लेख करतो की आपला विद्युत पुरवठा, मग तो घरगुती स्वरूपाचा असेल, व्यावसायिक स्वरूपाचा असेल, कारखान्यांचा असेल, शेतीचा असेल, तो जर नादुरुस्त झाला, खंडित झाला किंवा काही अडचणी आल्या किंवा पावसामुळे विद्युत तारा, आता तर तारा जमिनीखालून हे केलेल्या असतात, गाडलेल्या असतात. पूर्वी त्या जमिनीवर पोलच्या माध्यमातून विद्युत प्रवाह पोहोचवला जायचा. अजूनही ग्रामीण भागात तसंच काम आहे. आणि हे कधी ढासळले पडले तर ते वेळेवर येऊन दुरुस्त करणे, ते उभी करणे, विद्युत पुरवठा सुरळीत करणे, ही सगळी कामं लाईनमन, तंत्रज्ञ यांना करावे लागतात. आणि ह्याच्यासाठी डिटर्मिनेशन म्हणजे एक प्रकारचं समर्पितपणा, काबाड कष्ट करण्याची तयारी आणि कर्तव्याप्रती बांधिलकी, हे काही गुण असावे लागतात, जे दीपाली खोब्रागडे यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसून आलेला आहे. आणि नवी दिल्ली येथे जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि विद्युत पुरवठ्याच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि विद्युत पुरवठ्याचं जे जाळं आहे, म्हणजे विद्युत पुरवठ्याचं जाळं शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे एक प्रकारचं सहभाग लागतो, त्या सहभागामध्ये दीपाली खोब्रागडे या अव्वल ठरलेल्या आहेत. आता जो हा लाईनमन डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम असतो ना, तो कुणामार्फत केला जातो, तर तो सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी आणि टाटा पॉवर DDL यांच्यामार्फत केला जातो. आता मी तुम्हाला सांगितलं की दीपाली ह्या निवड झालेल्या 4 मधल्या एकमेव महिला तंत्रज्ञ आहेत आणि महाराष्ट्रातून सिलेक्ट झालेल्या त्या एकमेव आहेत. आणि हे त्यांचा जो गौरव झाला, त्या गौरवामुळे त्यांच्या कुटुंबियांना अगदी कुटुंबीय असतील, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, हितचिंतक या सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांचं ऊर अभिमानाने भरून आला. आणि ह्या ज्या दीपाली खोब्रागडे आहेत, त्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड आणि नागपूर इथे त्यांचं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत. आणि हे सगळे त्यांच्याशी संबंधित लोक आहेत, त्यांना ह्याचा खूप आनंद झालेला आहे. दीपाली खोब्रागडे यांनी MSEDCL या कंपनीत आपलं जे काम होतं ते 12 वर्षापूर्वी सुरू केलं. आणि ते काम त्यांचं प्रामुख्याने ग्रामीण भागात सुरुवातीपासून राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कामामध्ये काय होतं, तर मेंटेनिंग इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे विद्युत पुरवठ्याचं जे पायाभूत सेवा सुविधा आहे त्याची देखभाल दुरुस्ती करणे, त्याचं कार्यान्वयन योग्य पद्धतीने होतं आहे का नाही याच्यावर देखरेख ठेवणे. आणि ह्या कामासाठी त्यांना खूप प्रवास करावा लागायचा. लांब लांब जाणे, देखरेख ठेवणे, 7-7, 8-8 तास त्या या कामासाठी घरापासून दूर ग्रामीण भागात काम करायच्या. आणि हे फार आव्हानात्मक असं काम होतं. त्यांनी ह्या सुरुवातीच्या ह्या कामामध्ये 7 वर्ष आपलं योगदान दिलं.
आणि विद्युत पुरवठ्याची मागणी वाढत असलेल्या विविध असाइनमेंटमध्ये, विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला. विशेषतः ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्याच्या कामांमध्ये त्यांनी ही जी किफायतशीर अशी विद्युत ऊर्जा आहे, विद्युत पुरवठा आहे, ते काम त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि तडफेने पार पाडलं. गेल्या 5 वर्षापासून दीपाली या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून जुन्या शुक्रवारी या परिसरात, नागपूर भाग आहे हा, त्या परिसरात डिस्ट्रिब्युशन जे सेंटर आहे, वितरण केंद्र आहे, त्याच्या महाल डिव्हिजन म्हणजे महाल विभागामध्ये काम करत आहेत, नागपूर शहराच्या. आता ह्या त्यांच्या जबाबदारीमध्ये काय काय आहे, तर टेक्निकल म्हणजे तांत्रिक काही बिघाड निर्माण झाला तर तो दुरुस्त करणे, विद्युत वितरणाचं जे जाळं आहे, त्या जाळ्यावर लक्ष ठेवणे, ते व्यवस्थित काम करते का नाही याच्यावर देखरेख ठेवणे, आणि जर काही विद्युत पुरवठा खंडित झाला तर तो अत्यंत कुशलतेने आणि वेळेवर रिस्टोअर करणे म्हणजे पुन्हा चालू करणे, अशा प्रकारचं काम त्या करत आहेत, तडफेने करत आहेत. आणि ते दुसरी एक जबाबदारी पार पाडत आहे, ते म्हणजे विद्युत पुरवठ्याचे जे देयक निर्माण होतात, त्या देयकाच्या अनुषंगाने तेवढी वसुली होते का नाही यावर सुद्धा त्यांचा लक्ष असतं. ते आपल्या सहभाग नोंदवतात. आता विद्युत पुरवठा खंडित झाला तर सर्वत्र अंधार होतो. लोकांची काही यंत्रसामग्री असेल ती बंद पडते. त्याच्यानंतर रिचार्ज करता येत नाही, इस्त्री करता येत नाही. आपले जे जे काही व्यावसायिक कामं आहे, म्हणजे फ्रीजर बंद पडतो, फ्रीज बंद पडतो, मिक्सर बंद होतो. लोकांना दुकानांमधला विद्युत पुरवठा खंडित होतो. आणि या सगळ्यांमध्ये व्यवसाय असेल, धंदा, रोजगार, घरगुती कामकाज, कारखाने, कार्यशाळा, वर्कशॉप वगैरे असतील, त्या सगळ्या बंद होतात. रस्त्यावरची वाहतूक खोळंबते. लिफ्ट, वाहन आहे ते बंद पडतं. ऑपरेशन्स वगैरे रुग्णालयांना करता येत नाही. रुग्णालयांनासुद्धा अखंड विद्युत पुरवठ्याची गरज असते. त्यामुळं विद्युत पुरवठा खंडित झाला तर अत्यंत तत्परतेने त्याची दखल घेऊन तात्काळ प्रतिसाद द्यावा लागतो. आणि ह्याच्यामध्ये दीपाली खोब्रागडे यांनी आपलं योगदान सिद्ध केलेलं आहे. आणि कित्येक वेळा, कित्येक प्रसंगी अनेक तास क्षेत्रीय स्तरावर उपस्थित राहून विद्युत पुरवठा खंडित झाला असेल तर त्याचे फॉल्ट्स कुठं खंडित झाला आहे, कसा खंडित झाला आहे, त्याचं माग घेऊन तिथं जाऊन आपलं काम करावं लागतं. आता ह्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची सबब सांगता येत नाही. आणि ह्या कामामध्ये अत्यंत काटेकोर असे सुरक्षिततेचे मापदंड पार पाडावे लागतात. त्यांना बांधील राहून आपलं कामकाज करावं लागतं. आणि इथं जर कुठली हयगय झाली तर साक्षात मृत्यूशी गाठ, असं ह्याचं सगळं धोरण आहे. आता दीपाली स्वतः काय म्हणतायत, की सुरक्षिततेच्या उपकरणाशिवाय काम करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे त्या नेहमी PPE किट ह्या परिधान करूनच आपल्या कामावर निघतात. त्यांना त्यांना त्या याला प्रथम प्राधान्य देतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दीपाली यांचा आनंद कशात लपलेला आहे? जी गावं अंधारग्रस्त होती, ज्या गावांनी विद्युत पुरवठ्याचा उजेड पाहिला नव्हता, त्या गावांपर्यंत विद्युत पुरवठा त्या घेऊन जाऊ शकल्या, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. आणि ह्या गोष्टीमुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जे समाधान आहे, त्याने त्यांनासुद्धा अत्यंत कृतज्ञता व्यक्त केल्यासारखं वाटतं, की आपण जे वेतन घेतोय, त्या वेतनाचं दायित्व म्हणून आपण काम करतोय. पण ज्यांनी प्रकाश पाहिलाच नाही विद्युत ऊर्जेचा, त्यांनी तो पहिल्यांदा पाहिला. त्याच्यासारखं दुसरं समाधान नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारायला त्या तयार असतात. दीपाली खोब्रागडे यांचं असंही म्हणणं आहे, की विद्युत निर्मिती असेल, विद्युत पुरवठा असेल, विद्युत पारेषण असेल, वितरण असेल, याच्यामध्ये जे अत्याधुनिकीकरण येत आहे, त्याचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि ह्या क्षेत्रात आधुनिकीकरण झालं पाहिजे. सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. अत्याधुनिक जे मीटर येत आहेत, स्मार्ट मीटर,
त्यांनासुद्धा प्राधान्य देऊन त्यांचंसुद्धा या कामकाजात उपयोग करून घेतला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे दीपाली खोब्रागडे यांचा जो सत्कार झालेला आहे दिल्ली येथे, त्या सत्कारासाठी त्या पात्र ठरल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचे मेहनत, समर्पण, त्याच्यानंतर कर्तव्यदक्षता, पूर्ण सक्षमतेने झोकून देऊन काम करणे, हे सगळे त्यांचे गुण आहेत. एफिशियंट म्हणजे कॉम्पिटंट आणि एफिशियंट अशा प्रकारच्या त्या वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत आणि त्यांनी आपल्या कामामध्ये व्यावसायिक निपुणता, व्यावसायिक सफलता प्राप्त केलेली आहे. हे जे क्षेत्र आहे ते पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि ह्या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं जे योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सगळे मिळून त्यांचं अभिनंदन करूया, कौतुक करूया आणि अशाच महिलांची समाजाला गरज आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि अशा या जोखमीच्या क्षेत्रात त्यांनी पुढे येऊन आपलं कर्तृत्व, आपलं काम, आपलं कुशलता सिद्ध केलेली आहे आणि त्यामुळेच त्या भारतातील नामांकित वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कौतुकास, सत्कारास आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यास पात्र ठरलेला आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ करताना मला खूप आनंद होतो आहे, कारण समाज माध्यमांवर महिला कशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करतात ते पाहून अत्यंत वेदना होतात, दुःख होतात. म्हणजे अश्लील हावभाव करणाऱ्या, अंगप्रदर्शन करणाऱ्या, संसारातल्या नको त्या गोष्टी मांडणाऱ्या, द्विअर्थी संवाद करणाऱ्या, शारीरिक सुखाचे संवाद, तशा भावना, तसा अभिनय व्यक्त करणाऱ्या, कमीत कमी कपडे घालून लोकांना त्या आपल्या अंगप्रदर्शनाद्वारे रिझवू पाहणाऱ्या, लावणी असेल, नृत्य असेल, हिंदी, मराठी चित्रपटामध्ये स्वतः अंगविक्षेप, चेहऱ्याचे हावभाव, शरीराचे हावभाव करून, नृत्य करून, नाच करून आपल्या व्हिडिओला लाईक आणि व्ह्यूजची संख्या वाढवू पाहणाऱ्या, सबस्क्रायबर, फॉलोअर वाढवू पाहणाऱ्या महिलांचे मी व्हिडिओ, क्लिप्स, रील पाहत असतो. त्या पार्श्वभूमीवर दीपाली खोब्रागडे यांच्या कौतुकाचा हा व्हिडिओ करायला मला खूप आनंद झालेला आहे आणि हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझे अशा वेगळ्या वाटेवरील, अनवट वाटेवरील विषय तुम्हाला कसे वाटतात? रील असो, व्हिडिओ असो, माझा चॅनल असो, त्याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? मला तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतो आहे. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय नमूद करा आणि अनवट वाट, माझा हा जो वेगळा मी विषय वेगळी वाट चोखाळलेली आहे, अनवट वाट नाव दिले, ऑफबीट नाव दिले, त्याच्याशी जोडलेले राहा. त्या वाटेवरचे वाटसरू व्हा, वारकरी व्हा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ असतील, रील असतील, तुम्हाला त्याच्यावर पाहायला मिळतील, ह्याचा मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.